नमस्कार मंडळी. देवाच्या कृपेनं मला काही छान संकल्पना सुचतात. त्या माझ्या मनाच्या अतिशय जवळ राहतात आणि मग त्या संकल्पनांच्या संदर्भात सतत काहीतरी काम करत राहावंसं वाटतं. आणि त्यातल्या 2 ठळक संकल्पना म्हणजे ज्ञानेश्वर ते पाडगावकर आणि मुक्ताबाई ते शांताबाई. खरोखर मला असंच वाटतं, की हा देवानं दिलेला आशीर्वाद आहे, भेट आहे आणि ते कामाच्या रूपात पुढे नेत राहणं, सतत काहीतरी करत राहणं हे माझं अगदी कर्तव्य आहे. आणि त्याच भावनेनं एक उपक्रम आपल्यासाठी सुरू करते आणि माझ्यासाठीही अर्थात मला खूप यातनं आनंद मिळणार आहे. उपक्रम काय आहे त्यापूर्वी मी सांगते, की या 2 संकल्पनांच्या संदर्भात मी काय-काय काम केलंय. तर दोन्हीवरती माझी व्याख्यानं झालेली आहेत. लेख लिहिलेले आहेत. म्हणजे मुक्ताबाई ते शांताबाई ही लेखमालाच झाली होती किंवा ही व्याख्यान मालिकासुद्धा झाली होती. म्हणजे त्यातल्या प्रत्येक कवयित्रीवर स्वतंत्र व्याख्यान हे सुद्धा झालं होतं. आणि जेव्हा दोन्हीवरती गाण्याचे कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये निवेदन, निरूपण, कविता सादरीकरण हे सुद्धा झालं आणि नुकताच ज्ञानेश्वर ते पाडगावकर कार्यक्रम झाला. त्यामध्ये मी पत्रवाचनसुद्धा केलं होतं, अभिवाचन. तर अशा वेगवेगळ्या अंगांनी मला या संकल्पना अशा हाताळता आल्या आणि या सगळ्या कवी कवयित्रींवरती कवितासुद्धा मला सुचत गेल्या आणि म्हणून या अनुभवानं मी खरंच खूप समृद्ध झाले आणि त्यामध्ये अर्थातच आपलं प्रोत्साहन, आपले आशीर्वाद हे सुद्धा मोलाचे होते. अर्थात आपल्या सगळ्यांनी हे कदाचित त्या आपल्या वाचनात आलं असेल किंवा आपण कार्यक्रम पाहिले असतील असं नाही. पण म्हणूनच मला असं वाटलं, की व्हिडिओ मालिकेच्या रूपात सुद्धा आपण हे सादर करावं. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण काय, की व्याख्यान असू दे, व्याख्यान मालिका असू दे किंवा गाण्याचा कार्यक्रम असू दे, ही सगळी वाटचाल जी 700-750 वर्षांची आहे, ती सगळीच उलगडणं अर्थातच शक्य नसतं. वेळेची मर्यादा असते. आणि त्यामुळे मला असं वाटलं, की जे म्हणजे व्हिडिओ मालिकेत सुद्धा सगळंच घेता येईल असं नाही. पण नक्कीच व्याख्यानांपेक्षा किंवा निवेदनापेक्षा जास्त घेता येईल. पण अर्थात या मालिकेमध्ये मी जे सादरीकरण करणार आहे ते कार्यक्रमात सादर न झालेलं असणार आहे. म्हणजे कार्यक्रमात कशी गुंफण असते एका कवीकडून दुसऱ्या कवीकडे जाताना ते त्यात एक ओघ असतो, प्रवाह असतो. पण या मालिकेमध्ये प्रत्येक कवीवरती एक स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे आणि त्याचा तुम्ही स्वतंत्रपणे आस्वाद घेऊ शकणार आहात. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्यापुढे ठेवणं हे मला जास्त छान वाटतंय. आणि मी म्हटलं तसं सगळंच काही मांडणं शक्य नसतं कार्यक्रमामध्ये. काही ठराविक कवींवरती भर द्यावा लागतो. ठराविक कवयित्रींचाच विचार करता येतो आणि त्या ओघाचाही, वेळेचाही, गाण्यांचाही सगळ्याचाच विचार करून ती मांडणी करावी लागते. पण या मालिकेमुळे आपण 27 काव्य नक्षत्र आणि 12 शब्दयोगिनी यांचा विचार करणार आहोत. तर ते मी आपल्यापुढे सादरीकरण करणार आहे. तर आपलं प्रोत्साहन, आपले आशीर्वाद कायम आहेतच, ते तसेच राहू द्यात. आणि 11 जूनपासून दर गुरुवारी रात्री 9 वाजता ज्ञानेश्वर ते पाडगावकर ही मालिका सादर होईल आणि 12 जूनपासून दर शुक्रवारी रात्री 9 वाजता मुक्ताबाई ते शांताबाई हा विषय मी सादर करणार आहे. तर भेटत राहूया. धन्यवाद.